भाग क्रमांक 16 वजीराबाद गाडीपूर येथील मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सेवेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ मधून अक्षय भानुसिंगजी रावत, तसेच प मधून मीना गंगाभिषण कांकरियाजी, क मधून योगिता गगेंद्रसिंग ठाकूर, तसेच क मधून आपला दीपूभाई सोडी, या सर्व उमेदवारांना शिवसेना पक्षाच्या वतीने धनुष्यबाण या निशाणीवर थांबलेले आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला मतरूप आशीर्वाद यांना आपण देणे, जेणेकरून आपल्या सेवेसाठी 365 दिवस हे रस्त्यावर चलणारे असे कार्यकर्ते आहे. आपण पाहतात, निवडणूक झाली की उमेदवार येतात, निवडणुकीनंतर कुठं गायब होतात पाहिजे नाही, परंतु दीपू सोडी असा आहे, आपल्याला नेहमीच रस्त्यावर जनतेच्या सेवेसाठी भेटणार. तसेच आमचा अक्षय रावत सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी रात्रबेत्र धावून जाणार असा आमचा कार्यकर्ता. तसेच आमचे कांकरिया बंधू, आपण पाहतात की लोकांच्या घरामध्ये भजनच्या माध्यमातून देवाचे नावाचे स्मरण करून लोकांना संघटित करून हिंदू लोकांना संघटित करण्याचं काम करणारे आमचे गंगाभूषण कांकरिया, त्यांची बी निशाणी आहे धनुष्यबाण. तसेच योगिता ठाकूर गजेंद्र ठाकूर, तो वैद्यकीय कक्षामध्ये काम करतो. सर्वसामान्य जनतेसाठी कधी मुंबईला नेतो वैद्यकीय उपचारासाठी, तर कधी पुण्याला नेतो. या सर्व कार्यकर्त्यांना आपण येत्या 15 तारखेला धनुष्यबाण, अ बरोबर धनुष्यबाण, ब धनुष्यबाण, क धनुष्यबाण, 4 आणि ड धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला 4 मतदान करायचे आहे. 4ही धनुष्यबाणलाच कराय. कारण आमचे नेते एकनाथभाईजी शिंदे साहेब, ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, हे आमच्या विरोधामध्ये लोकांना आपल्याला 1500 रुपये देतील, लेकिन दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये 1500 रुपये पाठवणारे कोण असणार, तर आमचे एकनाथभाई शिंदे, ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. ही लाडकी बहीण योजना सतत सुरू राहण्यासाठी आपण आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आशीर्वाद रूपाने मतदान करणे गरजेचं आहे. हे लाडकी बहीण योजना ज्यांनी सुरू केली त्यांचा हा पॅनल आहे, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. फक्त आपल्याला येत्या 15 तारखेला 4दा धनुष्यबाण 4 मतदान आपल्याला धनुष्यबाणलाच करायचे. आपण विसरू नका, लक्षात ठेवा. आपल्या नात्यांना सांगा, आपल्या गोत्यांना सांगा, आपल्या शेजारीला सांगा की आपला तो लाडकी बहीण ज्यांनी सुरू केली त्यांचा पॅनल कोणता आहे, धनुष्यबाण त्यांचा पॅनल आहे. आपल्याला 4 मतदान धनुष्यबाणला करायचं आहे. एवढंच म्हणतो मी. जय महाराष्ट्र.